नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आजचा आपण टॉपिक जो शिकणार आहोत त्याचं नाव आहे अपठित उतारा आकलन. याला इंग्रजीमध्ये अनसीन पॅसेज असंही म्हणतात. तर आता अपठित उतारा म्हणजे काय? तर तुमच्या पाठ्यपुस्तकात नसलेला किंवा तुम्ही कधीही न वाचलेला असा उतारा, आणि या उताराचा वाचून अभ्यास करायचा आणि या उतारावर म्हणजेच या पॅसेजवर जे काही प्रश्न दिलेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. याला म्हणतात अपठित उतारा आकलन. तर आज आपण हे अपठित उतारा आकलन कसं करायचं ते शिकणार आहोत. आता हा अपठित उतारा आकलन अभ्यासताना आपण कोणती काळजी घ्यायची हे सगळं आज आपण बघणार आहोत. उतारा प्रथम काळजीपूर्वक वाचा. म्हणजे तुम्हाला जो काही पॅसेज तिकडे दिलेला आहे तो तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा. कारण याआधी हा उतारा तुम्ही कधी वाचलेला नाही आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकात नाही आहे किंवा तुमच्या कधी वाचनातही आलेला नाही आहे. त्यामुळे तो नीट तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यानंतर हा उतारा वाचून समजून घ्या. म्हणजे खूप भराभर वाचून तो जर समजलाच नाही तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही. म्हणून हा जो उतारा तुम्हाला दिला जातो तो तुम्ही वाचताना नीट समजून घ्या. त्यानंतर उतारा वाचून त्याखाली दिलेले प्रश्न नीट लक्षपूर्वक वाचून नीट समजून घ्या. म्हणजे जो तुम्हाला उतारा दिला आहे तो तुम्ही जेव्हा पूर्णपणे वाचाल, आणि मुलांनो फक्त एकदा वाचून तुम्हाला तो कळणार नाही, 2-3 वेळा तुम्ही त्याचं जर वाचन केलं तर तुम्हाला त्या उतारामध्ये काय अपेक्षित आहे ते समजेल. आणि मग तुम्ही जे त्या उताराखाली प्रश्न दिलेले आहेत ते वाचून तुम्ही नीट समजून घ्या. आणि ही प्रश्नांची उत्तरं त्या उतार्यामध्येच म्हणजे त्या पॅसेजमध्येच तुम्हाला शोधायची आहेत आणि ती शोधून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता ही जी काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यामध्ये लिहा. म्हणजे एका शब्दात किंवा असं लिहायचं नाही आहे. तिथे जो काही प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं तुम्ही उतार्यातून अगदी योग्य उत्तर शोधून पूर्ण वाक्यामध्ये ते उत्तर लिहायचं आहे. तर मुलांनो, हे सगळे जे काही मुद्दे आहेत मी सांगितलेले आहेत की अपठित उतारा आकलनामध्ये अगदी नीट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कोणताही उतारा परीक्षेला आला तरी त्या उतारावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सहजपणे देऊ शकाल. आता आपण अपठित उतारा आकलन करताना कोणती काळजी घ्यायची, त्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, ते वाचन कसं करायचं ते शिकलो. आता आपण एक उदाहरणादाखल इथे मी तुम्हाला एक उतारा म्हणजेच एक पॅसेज देत आहे. हा पॅसेज आपण वाचून त्या खालच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि मग ती कशी लिहायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. खाली दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा मुलांनो, जो काही तुम्हाला अनसीन पॅसेज दिला जाईल त्याच्यावरती ही सूचना असते की उतारा वाचून त्याच्याखालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. म्हणजे तुम्हाला कुठलेही प्रश्न त्या उताराखाली असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या पॅसेजमध्येच म्हणजे त्या उतार्यामध्येच मिळणार आहे. कारण की हा उतारा पुस्तकातला नसणार आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकातला नसणार आहे. त्यामुळे त्या उतार्यामध्येच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. चला तर मग आपण आता हा जो उतारा दिला आहे त्याचे वाचन करूया. राजस्थान म्हणजे वाळवंटी प्रदेश. इथे पडणारा पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे इथे पाण्याचा कायमचा दुष्काळ पुजलेला असतो. अशा या राजस्थानात नद्यांना ओढ्यांना पाणी आणण्याचा चमत्कार राजेंद्र सिंह यांनी केला. बघा मुलांनो, तुम्ही जितका हळूवारपणे आणि अगदी नीट समजून तो उतारा वाचाल तेवढा तुमचा अगदी 1 किंवा 2 वाचनामध्येच तुम्हाला तो त्या उतारामध्ये काय दिलेलं आहे किंवा काय सांगायचं आहे ते कळेल. आपण पुढे बघूया. त्यांनी तिथली केवळ झाडे झुडपेच फुलवली नाहीत तर तिथल्या माणसांचे जीवन देखील फुलवले. राजेंद्र सिंह हे मूळचे राजस्थानमधलेच. त्यांच्या गावचे नाव दौसा.
घराणे मोठे असल्यामुळे त्यांचे शिक्षण सुरळीत झाले, पण एका घटनेमुळे त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली. बघा मुलांनो, हा उतारा म्हणजे हा पॅसेज इकडे संपतो आहे. हा पॅसेज तुम्ही जर नीट वाचला तर या उतार्यामध्ये तुम्हाला कळेल की राजेंद्र सिंह या व्यक्तीची माहिती या उतार्यामध्ये दिलेली आहे आणि राजस्थानमधले ते आहेत. त्यांनी काय केलं, राजस्थानमधलं कसं जीवन आहे, हे सगळं या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. आता आपण या पॅसेजवर जी प्रश्न आहेत त्यांची उत्तरं शोधूया. पॅसेज जर तुम्ही नीट वाचला असेल तर तुम्हाला त्या पॅसेजवर जे काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं देण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. आणि मी आधीच सांगितलेलं होतं की कोणताही प्रश्न विचारल्यावर त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे तुम्हाला या उतार्यावरचं. तर आता इथे मी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. जो काही पॅसेज आपण आता वाचला त्या पॅसेजमधलीच उत्तरं या प्रश्नांची आहेत. पॅसेजच्या बाहेरचा एकही प्रश्न विचारला जात नाही, त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या उतार्यामध्ये म्हणजेच पॅसेजमध्ये मिळणार आहे. चला तर मग आपण या पॅसेजवर जे काही मी आता प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं पण आपण कशी शोधायची ते सुद्धा शिकूया. पहिला प्रश्न आहे, राजस्थानात कशाचा दुष्काळ कायम पुजलेला असतो. आता हा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये राजस्थान या राज्याबद्दल दिलेला आहे आणि राजेंद्र सिंह या व्यक्तीबद्दलची माहिती दिलेली आहे. तर हा जो पहिला प्रश्न आहे की राजस्थानात कशाचा दुष्काळ कायम पुजलेला असतो, तर त्याचं उत्तर आहे राजस्थानात पाण्याचा दुष्काळ कायमचा पुजलेला असतो. बघा, राजस्थान हे अगदी वाळवंटी प्रदेश आहे, त्यामुळे तिथे नेहमी पाण्याचा दुष्काळ असतो. प्रश्न दुसरा आहे, राजस्थानमधील माणसांचे जीवन कोणी फुलवले. तुम्ही जर पॅसेज नीट वाचला, एकदा कळला नाही, दोनदा कळला नाही, तर तुम्ही जर नीट वाचला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे शोधता येतील. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला जर पुन्हा पुन्हा पॅसेज वाचावा लागला तरी काही हरकत नाही आहे. तुम्ही प्रत्येक प्रश्न त्याचं उत्तर शोधण्यासाठी पॅसेज पुन्हा वाचा. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की राजस्थानमधील माणसांचे जीवन राजेंद्र सिंह यांनी फुलवले. आता तिसरा प्रश्न आहे, राजेंद्र सिंहाच्या गावाचे नाव काय होते. बघा, कधी कधी एकदम छोटे छोटे प्रश्नसुद्धा, म्हणजे आपण पॅसेज वाचतो, मोठ्या प्रश्नांची उत्तरही शोधतो, पण कधी कधी अगदी छोटं उत्तर एकदम छोटं असतं, पण ते सुद्धा आपल्याला नीट लक्षात राहायला पाहिजे. आता राजेंद्र सिंहाच्या गावाचे नाव काय होते, तर दौसा असे होते. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न चौथा, राजेंद्र सिंह यांनी राजस्थानात कोणता चमत्कार केला. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानात कोणता चमत्कार केला. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, राजस्थानातील दुष्काळी प्रदेशात नद्यांना, ओढ्यांना पाणी आणण्याचा चमत्कार राजेंद्र सिंह यांनी केला. मी आधी सांगितलं की पॅसेज नीट वाचा, त्या पॅसेजमधलेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्यामुळे ती उत्तरंसुद्धा तुम्हाला पॅसेजच्या बाहेर मिळणार नाही आहेत. प्रश्न पाचवा आहे, या उतार्यात राजस्थान राज्याची ओळख कोणता प्रदेश म्हणून केलेली आहे. अगदी बघा, कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं पहिल्या वाक्यात असतात तर काही प्रश्नांची उत्तरं शेवटच्या वाक्यात असतात. या प्रश्नाचं उत्तर पॅसेजची जेव्हा सुरुवातच होते की राजस्थान हा वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जातो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तरसुद्धा इथेच आहे की या उतार्यात राजस्थान राज्याची ओळख वाळवंटी प्रदेश म्हणून केलेली आहे. तर मुलांनो, मला वाटतं हा जो आपण आज अपठित उतारा आकलन म्हणून शिकतो आहोत, त्यासाठी हा जो मी पॅसेज म्हणजेच उतारा दिलेला आहे त्याच्यावरती हे प्रश्न 5 आपण बघितलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरंही आपण अगदी पूर्ण वाक्यात लिहिलेली आहेत. जसं मी आधीच सांगितलं की प्रश्नांची उत्तरं एका शब्दात लिहू नका, पूर्ण वाक्यात त्या प्रश्नांची उत्तरं लिहा. आता हा जो पॅसेज आहे याच्यामुळे तुमची रिव्हिजन म्हणजेच तुम्हाला एक सराव झालेला आहे की कशा प्रकारे अपठित उतारा येतो आणि त्यावरची प्रश्न उत्तरं कशी लिहायची आहेत. तर आता तुम्हाला आणखी सराव व्हावा म्हणून अजून एक पॅसेज
मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे तो तुम्हाला गृहपाठासाठी म्हणून मी देत आहे. तो उतारा म्हणजे तो पॅसेज तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यावरचे जे प्रश्न मी दिलेत त्यांची उत्तरं तुम्ही त्या पॅसेजमधून शोधायची आहेत. तर आपण आता तो पॅसेज पाहूया. खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे आता मी एक तुम्हाला उतारा देत आहे, तो आपण वाचूया. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघताना तो पुन्हा पुन्हा वाचा, तुमच्या वहीत तो लिहा आणि मग त्याच्या खाली प्रश्नांची उत्तरं लिहा. कारण की अपठित उतारा आकलन हे इयत्ता 4थीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच हा अभ्यास करत आहात. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी एक होमवर्कसुद्धा देत आहे, म्हणजे तुमची अजून चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होईल. आता तुमच्यासाठी हा उतारा आहे. लहानग्या श्यामने एकदा गुलबक्षीच्या कळ्या तोडून आणल्या. ते पाहून श्यामची आई त्याला म्हणाली, अरे अशा मुक्या कळ्या तोडू नयेत. झाड म्हणजे फुलांची आईच. तिच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. संध्याकाळी श्याम खेळून आला की पुन्हा आंघोळ करी. एका संध्याकाळी श्याम कपडे काढून नेहमीप्रमाणे अंगणातील दगडावर आंघोळीसाठी जाऊन बसला. आईने त्याचे अंग खसाखसा चोळून त्याला आंघोळ घातली. त्याचे अंग पुसले. तसा श्याम तिला म्हणाला, माझ्या पायाचे तळवे ओले आहेत, त्याला घाण लागेल. तुझा पदर पसर, मी त्यावर पाय ठेवेन. श्यामचा हट्ट आईने पुरवला आणि ती त्याला म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. अशा लहान सहान प्रसंगातून आईने श्यामला शिकवण दिली आणि चांगले वळण लावले. बघा मुलांनो, हा उतारा मी इथे तुम्हाला वाचलेला आहे. तुम्हीही त्याचं वाचन करा. मी थोडक्यात तुम्हाला तुमचा आता पहिल्यांदाच अपठित उतारा आकलन हा भाग तुम्ही शिकत आहात, म्हणून हा उताराचा थोडक्यात मी तुम्हाला सारांश सांगते की हा श्याम म्हणजेच बहुतेक मुलांनी जर श्यामची आई हे पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला हा श्याम कोण आहे ते कळलंच असेल, साने गुरुजी. तर हा जो श्याम आहे त्याने लहानपणी असताना जेव्हा एकदा या गुलबक्षीच्या कळ्या तोडलेल्या तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितलेलं की झाडाची अशी फुलं तोडू नयेत, कारण की झाड हे त्या फुलांची कोण असतं तर आई असते. आणि त्याचप्रमाणे हा श्याम जो असतो तो संध्याकाळी खेळून आल्यावर आंघोळ करायचा आणि त्याची आई त्याला छानपैकी अशी आंघोळ घालायची. मग आंघोळ झाल्यावर तो स्वच्छ व्हायचा, त्यामुळे त्याला त्याचे पाय जमिनीवर टेकायला अगदी कसं तरी वाटायचं, कारण की त्याचे पाय खराब होतील. तर म्हणूनच त्याची आई त्याला म्हणते की जसं तुझ्या पायाला घाण लागू नये म्हणून तू जपतोयस, तू सांगतोयस की माझा पदर पायाखाली ठेव, त्याचप्रमाणे मनाला घाण लागू नये म्हणून जप. म्हणजेच काय तर तुझं मनसुद्धा वाईट गोष्टींपासून दूर ठेव, वाईट सवयींपासून दूर ठेव आणि मनाला घाण लागू देऊ नकोस. अशा छोट्याशा प्रसंगातून त्याने आपल्या आईचं महात्म्य म्हणजे त्याची श्यामची जी आई होती ती किती चांगलं वळण, चांगली शिकवण त्याला द्यायची, या अशा छोट्याशा प्रसंगातून त्याने या उतार्यातून सांगितलेली आहे. मला वाटतं मुलांना तुम्हाला आता हा उतारा अगदी चांगल्या प्रकारे कळला असेल. आता आपण या मुलांनो, ज्याप्रमाणे आधीच्या पॅसेजमध्ये मी काही प्रश्न तुम्हाला दिले होते आणि त्याची उत्तरंही तुम्हाला दिलेली, त्याचप्रमाणे हा जो पॅसेज मी तुम्हाला गृहपाठासाठी दिलेला आहे त्या पॅसेजसाठी काही प्रश्न मी तुम्हाला इथे दिलेले आहेत, मात्र त्यांची उत्तरं तुम्हाला या उतार्यामधून शोधून काढायची आहेत आणि ती लिहायची आहेत. पॅसेज नीट वाचा, एकदा वाचा, दोनदा वाचा आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरं लिहायला घ्या. चला तर मग आपण हा पॅसेज जो मी तुम्हाला दिलेला त्याची प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, गुलबक्षीच्या कळ्या कोणी तोडून आणल्या? प्रश्न पहिला आहे, गुलबक्षीच्या कळ्या कोणी तोडून आणल्या? प्रश्न दुसरा आहे, संध्याकाळी श्याम खेळून आला की काय करत असे? प्रश्न तिसरा, श्यामच्या आईने फुलांची आई कोणाला म्हटलेले आहे? नीट प्रश्न बघा, श्यामच्या आईने फुलांची आई कोणाला म्हटले आहे? प्रश्न चौथा, श्याम आंघोळीसाठी कोठे जाऊन बसला?
आणि प्रश्न 5वा, श्यामच्या आईने श्यामला कोणती शिकवण दिली? मुलांनो, हा पॅसेज खरंच खूप चांगला आहे. तुम्हालासुद्धा या पॅसेजमधून खूप चांगली शिकवण मिळणार आहे. तेव्हा नक्कीच या पॅसेजमधून चांगलं घ्यायचा प्रयत्न करा आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच खूप सोपी पडतील आणि तुम्ही ती चांगल्या प्रकारे लिहाल अशी मी आशा करते. मला वाटतं या पॅसेजवरचे प्रश्न तुम्हाला कळले असतील आणि हा पॅसेजही खूप चांगल्या प्रकारे कळला असेल. तुमच्या मराठीच्या क्लासवर्कमध्ये हा पॅसेज तुम्ही लिहा. वरती हेडिंगमध्ये तुम्ही अपठित उतारा आकलन असे लिहा आणि त्यानंतर हा पॅसेज लिहा आणि त्या पॅसेजच्या खाली हे जे 5 प्रश्न आहेत ते 5 प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहा. आज आपण अपठित उतारा आकलन शिकलेलो आहोत. एक पॅसेज मी तुम्हाला सरावासाठी दिलेला आहे होमवर्कला आणि आज शिकताना आपण एक पॅसेज बघितलेला आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरंही मी तुम्हाला दाखवलेली आहेत. तर मला वाटतं आज आपण चांगल्या प्रकारे अपठित उतारा आकलन शिकलेलो आहोत. धन्यवाद.